ओम नमः शिवाय. हाय फ्रेंड्स. 12 ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी आज मी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळ कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत, ज्या वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवतात. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले होते, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत या नावाने प्रसिद्ध झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न करून घेतले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवितो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत. त्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विराजमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे, जिथून गोदावरी नदीचा उगम पावला आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1755 ते 1786 मध्ये श्री बालाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी 31 वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची 90 फूट असून त्यात 5 कळस आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात म्हणजेच काळ्या दगडात बांधले गेलेले आहे, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी 6 ते 7 रांगा करण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे की नंदी हा शंकरांचा परम भक्त आहे, म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. पौराणिक कथांनुसार ज्योतिर्लिंगापासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे, ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात. भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप, तप, व्रत मनोभावे करून आपले आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात. बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकेश्वर मधील विविध पूजा करणारे ज्ञानसंपन्न पुरोहितांना ताम्रपत्र प्रदान केले. आजही पिढ्यानपिढ्या ते संरक्षित आहेत. तेव्हापासून ताम्रपत्र प्राप्त असलेल्या गुरुजींना ताम्रपत्रधारी गुरुजी म्हणून ओळखले जाते. ताम्रपत्र म्हणजे तांब्याच्या धातूने बनवलेल्या पत्रावर कोरलेले अधिकार पत्र आहे. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर उपस्थित असलेले गुरुजी हे अधिकाररित्या ताम्रपत्रधारी असल्याने केवळ त्यांनाच पूजा करण्याचा विशेष परंपरागत अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक अनुष्ठाने करण्याचा परंपरागत अधिकार हा इथल्या स्थानिक गुरुजींकडेच आहे. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात अधिकृत पुजारी किंवा ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नारायण नागबली, कालसर्प, योग शांती पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्र अभिषेक, महामृत्युंजय मंत्र जाप अशा विविध शास्त्रोक्त पद्धतीने विशिष्ट मुहूर्तावर संपन्न केल्या जातात. अशा पावनस्थळी होणाऱ्या आध्यात्मिक पूजेचा लाभ घेण्यासाठी यजमानांनी अधिकृत गुरुजींचाच संपर्क केला पाहिजे. प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेल्या अनेक पूजांचे वर्णन ह्या पिढ्यांनी जपून ठेवले आहे.
इथे येणाऱ्या यजमानांची पूजा यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते. अनेक काळापासून इथल्या मान्यवरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले. कालांतराने त्यांचे रूपांतर पुरोहित संघ या नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे. पूजा अनुष्ठान करण्यासाठी येणाऱ्या यजमानांना इथल्या अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी पुरोहित संघ सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र दिलेले आहे. मंदिराच्या सभामंडपातील भव्य कासवावर नागपंचमीनिमित्त चांदीच्या नागाचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी सोहळा दुपारी 3 ते 4 या वेळेत संपन्न होतो. श्रावण महिन्यात नित्य त्र्यंबकेश्वर नगरीतील विविध देवतांचे गंगा, गोदावरी, तीर्थराज, कुशावर्त, केदारेश्वर महादेव, ब्रह्मगिरीवरील मूळगंगा, करपरिदीश्वर महादेव, श्री हनुमान इत्यादी देवस्थानांच्या वतीने वतनदारांमार्फत पूजन व अभिषेक केले जाते. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते. पुराणांमधील संदर्भानुसार कुशावर्त तीर्थात श्री गौतम ऋषी यांनी गंगा नदीला अडवले म्हणून त्यामुळे पाप निवारण व पुण्यप्राप्तीसाठी अनेक भाविक इथे स्नान करतात. विशेष करून या ठिकाणी 12 वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो. पौराणिक कथेनुसार कुशावर्त तीर्थावर प्रभू श्रीरामांनी पितरांच्या मुक्तीसाठी राजा दशरथाचे श्राद्ध कर्म इथे केल्याचे कळते. म्हणूनच त्रिपिंडी श्राद्ध विधीसाठी इथे अनेक भक्तजन देशविदेशातून येतात. कुशावर्त तीर्थ येथे अनेक तीर्थस्थळे आहेत. त्यापैकी कुशेश्वर महादेव, शेषयानी भगवान विष्णू, चिंतामणी गणेश असे मंदिरे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान असल्याने इथे 12ही महिने भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावण सोमवारांना त्र्यंबकेश्वर येथे लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या 4ही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूला मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला एक प्रमुख रस्ता आहे, तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने 2ऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. इथे निवृत्तीनाथांचीही यात्रा भरते. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम हे पाहण्यासारखे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकवरून दर तासाला इथे बस चालतात. इथे ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा एक नयनरम्य असा आपल्याला घाट पण पाहायला मिळेल. या मंदिराच्या भिंतीजवळच्या छोट्या देवस्थानांमध्ये अनेक लहान शिवलिंगांसह विशाल क्षेत्र आहे. हे 1000 वर्ष जुने मंदिर आहे. कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर लाईक, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ओम नमः शिवाय.